महाविकास आघाडीने आज महाराष्ट्रभर जोडो मारो आंदोलनाला घोषणा केलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी त्या आंदोलनाला बसलेली आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो महिला आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे आक्रमक झालेले आहेत। काही महिला पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, त्यांच्या मागण्या काय ते आपण जाणून घेऊया। नेमक्या मागण्या काय आहेत आणि कशाला तुम्ही आंदोलनात बसलाय? आम्ही आज जोडे मारो आंदोलन करतोय कारण आमच्या राज्यामध्ये या महिला सुरक्षित नाही, मुली सुरक्षित नाही आणि राहिलं साहिलं आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांचा पुतळाही सुरक्षित नाहीये। या सरकारने सरळ सरळ राजीनामा द्यावा। यांच्याकडनं काळा बाजार हा थांबत नाहीये। काळा बाजाराची सीमा ओलांडली यांनी, भ्रष्टाचाराची सीमा ओलांडली। भ्रष्टाचार सरकार आहे, यांच्याकडनं आता काही शक्य नाही। यांनी सरळ सरळ राजीनामे द्यावे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात महिला आक्रमक झालेल्या आहेत। नेमक्या मागण्या काय आहेत, तुम्ही कशाला बसल्या? महाराष्ट्राच्या अस्मितेवर अन्याय केलेला आहे या सरकारनं। पुतळा पडतो असा कसा काय? कारण तुम्ही अभ्यास आणि निष्ठा तुमची बरोबर नव्हती म्हणून बांधकाम पक्क झालेलं नाही। लाज वाटायला पाहिजे। आमच्या महाराष्ट्राचे जी दैवत आहे त्याच्यावर तुम्ही आघात केलेला आहे। हा महाराष्ट्र कदापि माफ करणार नाही आणि येत्या निवडणूक तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण मालवणचा पुतळा पडतो त्याच्यावर सुद्धा भाजप बोलत नाही आणि महिलांवर अत्याचार होतात त्याच्यावर सुद्धा भाजप बोलत नाही। म्हणजे भाजपचं काय झालेलं आहे की भाजप आणि भ्रष्टाचार हे समानार्थी शब्द झालेले आहेत। त्याच्यामुळे या सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि येत्या निवडणुकीत जनता, महाराष्ट्राची जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्यासोबत काही पदाधिकारी सुद्धा आहेत। नेमक्या मागण्या काय आहेत, तुम्ही कशाला आंदोलन हे मालवण येथे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, त्या दोषींवर कार्यवाही न करता भ्रष्टाचाराला पाठीशी घातलं जातं आहे। दोषी कोण आहे हे माहीत असून सुद्धा कार्यवाही होत नाही। निर्लज्जपणे महाविकास आघाडीच्या विरुद्ध आंदोलन करायचा प्रयत्न हे सरकारची चमचे करतायत। या सरकारचा निषेध करण्यासाठी, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या या सरकारचा राजीनामा घेण्यासाठी मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। भाजप सरकारच्या काळात राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा पडतोच कसा, असा सवाल महाविकास आघाडीचे पदाधिकारी सरकारला विचारत आहे आणि सरकारमधील जे काही दोषी आहेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी सुद्धा या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।